नमस्कार मैत्रिणींनो, मी आज बेसनचे लाडू बनवणार आहे। मस्त गणपतीचा प्रसाद म्हणून पण हा तुम्ही नैवेद्य म्हणून पण बनवू शकता। त्यासाठी मी अर्धा किलो बेसन, अर्धा किलो वाटलेली साखर, वेलची, चारोळ्या घेतला आहे। प्रथम कढई गरम करून त्यात बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे। मंद आचेवर एकदम सोनेरी येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। बेसन लाडू बनवताना नेहमी डाळीचा वापर करायचा, रेडीमेड पीठ वापरायचं नाही आहे। मी तूप न घालता बेसन पीठ भाजून घेतलं आहे। मी कमी तुपामध्ये लाडू बनवत आहे। इथे तुपाचा वापर खूप कमी केला आहे। साधारण मी अर्धा किलो तूप घेतलं होतं। हे बघा, असं सोनेरी भाजून घ्यायचं आहे। मी सगळं पीठ भाजून घेतलं आहे। आता कढईमध्ये तूप घेतलं आहे, त्यात चारोळ्या थोड्या तळून घ्यायच्या आहे। नंतर ते भाजलेलं पीठ आहे ते पुन्हा कढईमध्ये टाकून हे भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये, जेणेकरून ते तूप पूर्ण पिठाला लागेल आणि त्याची चव एकदम छान लागते। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही अजून तूप टाकू शकता आणि कमी तुपामध्ये सुद्धा हे लाडू चांगले बनतात, कारण गरम पीठ असतानाच पिठी साखर टाकायची आहे। त्याच्यामुळे थोडं साखरेला पाणी सुटण्यामुळे लाडू छान वळतात। आता मी पिठी साखर घालून घेतली आहे। मी अर्धा किलोला अर्धा किलो पिठी साखर घातली आहे। ज्या उरलेल्या होत्या त्या चारोळ्या मी टाकल्या आहेत। हलवून घ्यायचं आहे। साखर सगळी मिक्स करून घ्यायची आहे। थंड नाही व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी पिठाला दाबून ठेवायचं आहे, कारण पीठ थंड झालं की लाडू वळता येत नाही। गरम असतानाच लाडू वळायचे आहेत। पिठामध्येच वेलची पावडर टाकली होती। चांगले मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्या ज्या गुठळ्या असतात ते काढून घ्यायच्या आहेत। ही माझी स्ट्रिक आहे, ह्याच्याने सगळ्या गुठळ्या निघून जातात। दाणे
दाणे दाणे असतात ते निघून जातात आणि पीठ एकदम स्मूथ होऊन जातं. हे पीठ गरमच होतं, गरम पिठामध्येच मी हे केलं आहे. तुम्हाला जर आवश्यक असल्यास तुम्ही अजून ह्यात गरम तूप टाकू शकता. मी अर्धा किलो तुपाचा वापर केला आहे, त्यातलं माझं थोडं तूप उरलं होतं. तुम्ही पूर्ण अर्धा किलो तूप वापरू शकता. ह्यात सिक्रेट इन्ग्रेडियंट्स म्हणजे मिल्क पावडर टाकली आहे. ह्याच्याने लाडूची चव अजून छान वाढते. 1 वाटी मी मिल्क पावडर टाकली आहे. हे बघा, जसं मी पीठ चांगलं मॅश करते तसं पाणी सुटते. पीठ ओलावा घेतो आहे, त्याच्यामुळे लाडू चांगले वळतील. आता लाडू वळायला घ्यायचे आहेत. मी छोट्या आकाराचे लाडू वळले आहेत. तुम्हाला हवा तेवढ्या आकाराचे तुम्ही लाडू वळू शकता. किती छान लाडू बनत आहे. शक्यतो तुपाचं प्रमाण कमी करायचं. मैत्रिणी किती छान लाडू बनत आहे. या पद्धतीने तुम्ही नक्की लाडू बनवून बघा. खरं सांगते तुम्हाला लाडू आवडेल. अशा प्रकारे सगळे लाडू बनवून घेतले आहे. अर्धा किलोमध्ये 30 ते 40 लाडू बनतात. मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.